खानदेश विभाग म्हटलं की पूर्वीपासून नाथाभाऊ यांचा डोलारा आपल्याला अनुभवायला मिळतो। त्यांच्या पाठोपाठ गिरीश महाजन यांचा गड म्हणून देखील सध्या खानदेशला संबोधलं जातं। जळगाव नंतर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात चर्चित मतदारसंघ म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे। म्हणूनच रावेर मतदारसंघ म्हणजे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हाच तो रावेर मतदारसंघ ज्यामुळे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये वैर निर्माण झालं। भाजपमध्ये असलेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडली आणि हीच ठिणगी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशासाठी कारणीभूत ठरली। सुरुवातीपासून रावेर हा भाजपचा बालेकिल्ला होता, मात्र एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर हा मतदारसंघ आता खडसे यांचा गड मानला जातो। याच मतदारसंघातून आता एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपनं तिसऱ्यांदा मैदानात उतरवलं आहे। तर महाविकास आघाडीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे। उत्तर महाराष्ट्रात नव्या चेहऱ्यांना संधी देताना भाजपनं रक्षा खडसे यांना कायम ठेवलं। त्यातही मोठा ट्विस्ट म्हणजे सुनेला उमेदवारी मिळताच एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची घोषणा करत सुनेचं प्रचार कार्य हाती घेतलं। एकनाथ खडसेंच्या या बॉम्बस्फोटाने रावेर आणि पर्यायानं जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी गटाला मोठं खिंडार पडलं आहे। अशा परिस्थितीत रावेर लोकसभा निवडणूक कशी पार पडणार हे आपण जाणून घेऊयात। चला तर मग आज लोकसभा 2024च्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। खरं तर भाजपमधून रक्षा खडसे यांची उमेदवारी म्हणजे भाजपची एक प्रकारची कुरघोडी असल्याचं बोललं जात होतं। त्याला कारणही तसंच आहेत। भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात असलेल्या एकनाथ खडसे यांची कोंडी केल्याचं बोललं जात होतं। कारण महाविकास आघाडीमध्ये रावेर लोकसभेचं तिकीट हे शरद पवार गटाला सुटणार हे निश्चित होतं। त्यामुळे बारामतीप्रमाणे रावेरमध्येही सासरे विरुद्ध सून अथवा ननंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत घडवून आणण्याच्या विचारात भाजप होतं। याच विचारातून त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर करून टाकली। मात्र याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी मोठी घोषणा केली की प्रकृतीच्या कारणास्तव मी लोकसभा लढवण्यास सक्षम नसल्यामुळे यावर्षी रावेर मतदारसंघातून मी लोकसभा लढवणार नाही। यानंतर लगेच एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा करत सुनेला पाठिंबा दिला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली। आता कोण आहे श्रीराम पाटील? तर श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एक उद्योजक आहेत। विशेष म्हणजे अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी उद्योजक होण्यापर्यंत भरारी घेतली आहे। रावेरच्या श्रीराम फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत। त्यांना मराठा समाज भूषण, उद्योग भूषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत। खरं तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, परंतु उमेदवारीची आशा असलेले श्रीराम पाटील हे काही भाजपमध्ये टिकले नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि रावेरमधून त्यांना उमेदवारी मिळाली सुद्धा। परंतु ही उमेदवारी त्यांना मिळाली तेव्हा एकनाथ खडसे यांची ताकद त्यांच्यासोबत होती। एकनाथ खडसेंमुळे इथं राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन आले होते। आता एकनाथ खडसे यांचं मोठं बळ श्रीराम पाटील यांच्या पाठीमागं उरलं नाही, त्यामुळे त्यांच्याशिवाय प्रचार करण्याची श्रीराम पाटील यांच्यावर वेळ आली आहे। आता या उलट रक्षा खडसे यांची राजकारणाची सुरुवात कशी झाली? तर रक्षा खडसेंचे पती निखिल खडसे यांचा दुर्दैवी अंत झाला। त्यानंतर त्या राजकारणात उतरल्या। त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। 2011 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनीष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला होता। तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरू झाला। विधान परिषद निवडणुकीत पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। तेव्हापासून जैन आणि खडसेंमधील वाद हा विकोपाला पोहोचला होता। रक्षा खडसे यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत एक प्रकारे आपल्या दिवंगत पतीच्या पराभवाचा वचपा काढला होता। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मनीष जैन यांचा 3.25 लाख मतांनी पराभव केला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या। त्यामुळे यंदा त्यांच्याकडे विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे। एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मुलीनंही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता। मात्र रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचं पसंत केलं। मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे, भाजपला सोडणार नाही। एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही असं रक्षा खडसे त्यावेळी म्हटल्या होत्या। त्याचंच बक्षीस म्हणजे त्यांना मिळालेली ही तिसरी उमेदवारी आहे। खरं तर राजकारणाच्या बाहेर 3 तिघाड काम बिघाड असं मानणारे आपण लोक आहोत। मात्र राजकारणात हॅट्रिक किती महत्त्वाची असते हे रक्षा खडसे आणि जे तिसऱ्यांदा लोकसभेला सामोरे जाणार आहेत
त्यांच्याकडे बघून समजतं. आता रावेर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर नव्याने 2008 पासून तयार झालेला रावेर लोकसभा मतदारसंघ हा मागील 3 निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र त्यापूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाचे नाव भुसावळ लोकसभा मतदारसंघ असे होते. त्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब शिवराम राघोराणे हे निवडून आले होते. त्यानंतर देखील तत्कालीन खासदार YS महाजन यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले. त्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे नेतृत्व जिल्ह्याला लाभले होते. तोपर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर गुणवंतराव सरोदे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि काँग्रेसची कडी तोडण्यास सुरुवात केली. 1995 नंतर काँग्रेस पक्षाची व पक्षाच्या कार्यकर्त्यांची या मतदारसंघावरील पकड ही कमी होत गेली. 2008 मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाली. यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला. 2009 मध्ये हरिभाऊ जावळे यांना निसटता विजय झाला होता. 2014 मध्ये जावळे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच रद्द करून ती एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना देण्यात आली. त्यावेळी श्रीमती खडसे यांचा 3,18,000 मतांनी विजय झाला होता. 2019 मध्ये पुन्हा रक्षा खडसे यांनाच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यावेळी त्यांच्या मतांमध्ये आणखी वाढ झाली. त्यांना 6,52,242 इतकी मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांना 3,33,472 इतकी मतं मिळाली होती. आता रावेर मतदारसंघात तब्बल 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी भाजपकडे 2, शिवसेना शिंदे गटाकडे 2 आणि काँग्रेसकडे 2 मतदारसंघ आहेत. जामनेर म्हणजे गिरीश महाजनांचं वर्चस्व आहे, जे की संकटमोचक म्हणून राजकारणात प्रसिद्ध आहेत. तर भुसावळ मतदारसंघही भाजपकडे असून सध्या संजय सावकारे हे सध्या येथील आमदार आहेत. सोबतच चोपड्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या लता सोनवणे आणि मुक्ताईनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आमदार आहेत. मलकापूर येथे काँग्रेसचे आमदार असून रावेरमधून शिरीष चौधरी आणि मलकापूरमधून राजेश एकाडे हे आमदार आहेत. त्यामुळे इथं महायुतीची जास्त ताकद दिसते. मागील 5 वर्षात भारतीय जनता पक्षाने रावेर लोकसभा मतदारसंघासह देशभरात पक्ष संघटन अधिक मजबूत केलं आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम रक्षा खडसे यांनी केलं आहे. त्याचबरोबर काही विकास कामं आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आणखी सक्रिय व्हायला हवं होतं, असंही मतदारसंघातील सुरू आहे. केळी हे या भागातील प्रमुख पीक आहे, परंतु पर्यावरणातील बदलामुळे नेहमीच या भागात केळीचा बागा उद्ध्वस्त होताना दिसतात. म्हणूनच केळीचा विमा हा या भागात निर्णायक मुद्दा ठरतो. ग्रामीण भाग या मतदारसंघात जास्त असल्यानं ग्रामीण भागातील समस्या, दळणवळणाच्या सुविधा या सगळ्या गोष्टी इथं निर्णायक ठरतात. या भागात लेवा पाटील समाजाचं जास्त प्रस्थ आहे, त्यामुळे त्यांची मतं इथली राजकारणं ठरवतात. त्याच आधारावरती आता रावेर लोकसभेत रक्षा खडसे या स्वतःला पुढच्या 5 वर्षासाठी सुरक्षित करू शकणार का, की श्रीराम पाटील यांना इथं एक संधी दिली जाणार, हे आपल्याला लवकर कळेलच. पण तोपर्यंत तुम्ही तुमचं मत नोंदवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.